नमस्कार. मी सी ए रोहन रमाकांत पिंगळे. माझ्या सी ए रोहन पिंगळे या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सुप्रभातम. सुरुवात करूया आपल्या मेडिटेशन व्हिडिओ आणि चिंतन डे 64ला. हाताच्या मुद्रा अशा, डोळे बंद करायचे आहेत, सरळ ताठ बसायचं आहे, पाठीचा कणा एकदम सरळ, चेहऱ्यावरती स्मितहास्य आणि सर्वात प्रथम आपल्या आईवडिलांना वंदन करायचं आहे, नमस्कार करायचा आहे आणि त्यांना धन्यवाद द्यायचे आहेत. आम्हाला जन्म दिल्यापासून आज तागायत आमच्यासाठी तुम्ही जे काही केलं, जे काही करत आहात आणि पुढेही जे काही करणार आहात त्यासाठी मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आता आपल्या गुरूंना गुरुबंधूंना वंदन करायचं आहे, नमस्कार करायचा आहे आणि त्यांना धन्यवाद द्यायचे आहेत. आम्हाला आजपर्यंत तुम्ही जे काही शिकवलं, जे काही शिकवत आहात आणि पुढेही जे काही शिकवणार आहात त्यासाठी मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. धरणी माता, आकाश, अग्नी, वारा, पाणी आणि निसर्गातील प्रत्येक गोष्टीला मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आम्हाला मिळत असलेल्या 2 वेळेच्या पोटभर अन्नासाठी आणि त्या प्रक्रियेमध्ये असलेल्या सर्वांना मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. माझ्यामध्ये सतत सकारात्मक ऊर्जा येत आहे. सकारात्मक विचार येत आहेत आणि जी काही नकारात्मकता आहे ती पूर्णपणे निघून जात आहे. मी सुखी आहे. मी खूप आनंदी आहे. मी निरोगी आहे. मी यशस्वी आहे. मी सर्वांचा सन्मान करतो आणि या सर्वामध्ये पूर्ण युनिवर्स मला मदत करते. मी सर्वांना सकारात्मक ऊर्जा, सकारात्मक विचार देण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्यासाठीही पूर्ण युनिवर्स मला अविरत मदत करत आहे आणि त्याचसाठी या पूर्ण युनिवर्सचे मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आता आपण ओंकार ध्यानाला सुरुवात करूया.
आता आपण थोडा वेळ अनुलोम विलोम करूया. एका नाकपुडीने श्वास घ्यायचा आहे आणि दुसऱ्याने सावकाश सोडायचा आहे आणि जिथून सोडणार तिथून पुन्हा एकदा घेऊन दुसऱ्या नाकपुडीने श्वास सावकाश सोडायचा आहे. एकदम सावकाश करायचा आहे. सावकाश डोळे उघडायचे आहेत. आणि आता आपण समर्थांची आरती गाऊया. जय जय सद्गुरु स्वामी समर्था, आरती कर गुरुवर्या रे. अगाध महिमा तव चरणांचा, वर्णायामती देया रे. अक्कल कोटी वास करुनिया, दाविली अगटित चरिया रे. लीला पाशे बद्ध करुनिया, तोडिले भव भया रे. यवने पुशिले स्वामी कहाँ है, अक्कल कोटी पहारे. समाधी सुखते भोगुनी बोले, धन्य स्वामी वर्या रे. जानसी मनीसे सर्व समर्था, विनऊ किती भवहरा रे. इतुके देई दीन दयाळा, नच तव पद अंतरा रे. जय जय सद्गुरु स्वामी समर्था, आरती करु गुरुवर्या रे. अगाध महिमा तव चरणांचा, वर्णायामती देया रे. जय श्री स्वामी समर्थ. आरती करतानाही आपण अशा टाळ्या जेव्हा वाजवतो, याच्यानेही ही स्पंदनं हे होतात आणि हाही एक महत्त्वाचा व्यायाम आहे. म्हणून आपल्याकडे ज्या आरत्या टाळ्या वाजवल्या जातात हे त्याच कारणासाठी आहे. प्रत्येक गोष्टीच्या मागे काहीतरी शास्त्रीय कारण आहे, ते जाणलं पाहिजे. मेरा भी मंगल तेरा भी मंगल, सबका मंगल होवे रे. मेरा भी मंगल तेरा भी मंगल, सबका मंगल होवे रे. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. करते हो तुम कन्हैया, मेरा नाम हो रहा है. करते हो तुम कन्हैया, मेरा नाम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे. सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर.
आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. धरणी मातेला नमस्कार करायचा आहे. थँक्यू सो मच फॉर गिव्हिंग मी सच अ काइंड ऑफ वंडरफुल लाईफ टू लाईफ. खूप खूप आभारी आहे, सुंदर आयुष्य जगण्याला दिल्याबद्दल मनापासून आभारी आहे. ट्रूली ब्लेस्ड, ट्रूली ग्रेटफुल फ्रॉम माय बॉटम ऑफ द हार्ट. हृदयापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आणि आजचा आपला चिंतनाचा विषय आहे सकारात्मकता. येस, आपले विचार सकारात्मक असले पाहिजे, आपल्या ॲक्शन्स, आपल्या कृती सकारात्मक असल्या पाहिजे. त्या असतात का? पूर्ण दिवसभरात आपण किती विचार आपल्या डोक्यामध्ये येतात आणि त्या विचारांमध्ये असे किती विचार हे पहिले नकारात्मक असतात हे आपल्याला पाहायचं आहे. कारण का बऱ्याचदा आपले विचार हे नकारात्मक असतात. ते टाळलं पाहिजे. त्याच्यावर आपल्याला प्रयत्न करायला पाहिजे की आपले विचार कसे सकारात्मक येतील. आणि जर विचार सकारात्मक आले तरच आपल्या हातून आपली कृती ही सकारात्मक कृती असेल, सकारात्मक कृती होईल. आणि ती सकारात्मकता बिल्टअप करायची असेल, सकारात्मक विचार आपल्या डोक्यामध्ये यायचे असतील तर आपल्याला सकारात्मकता असं वाचन करायला पाहिजे. सकारात्मक असलेलं असं काही पाहिलं पाहिजे, व्हिडिओज तसे पाहिले पाहिजे, त्या गोष्टी तशा ऑब्झर्व केल्या पाहिजे, तसे चरित्रात्मक गोष्टी वाचल्या गेल्या पाहिजे. त्यातून सकारात्मक कसं घेता येईल, प्रत्येक गोष्टीमध्ये सकारात्मकता असते, आपण ती कशी घेतो हे महत्त्वाचं आहे. कारण का एक सेम गोष्ट असेल, त्या गोष्टीतून एक जण नकारात्मकता घेईल आणि दुसरा जो सकारात्मक असेल तो त्या गोष्टीतून सकारात्मकता घेईल. अशा अशा वेदपुराण अशा बऱ्याच गोष्टी आहेत. आपलं रामायण पण ते आहे. का राम कुठल्या वनवास जेव्हा झाला त्याला त्या वनवासातून त्यांनी सकारात्मक काय घेतलं की अरे मला संतांना भेटायला मिळेल, मला त्याच्यातून ज्ञान मिळेल आणि ते 14 वर्ष खरंच मला उलट त्या वनवासाचा हा उपयोग होईल, हे त्याने सकारात्मकता पाहिली. न की अरे मला 14 वर्ष वनवासात जायचं आहे, मग तिथे कसं राहणार मी, कसं करणार, काय खाणार, कसं होणार, मला राज्य उपभोगता येणार नाही, हे अशी नकारात्मकता तो घेऊ शकला असता, पण त्याने घेतलं नाही. म्हणून प्रभू श्री रामचंद्र ह्या रामायण आहे, महाभारत आहे, ह्या अशा गोष्टींमधून, अशा मोठ्या कथांमधून प्रत्येक अशी गोष्ट शिकण्यासारखी आहे जी आपण आपल्या जीवनामध्ये आत्ताही अवलंबू शकतो. ते पुरातन म्हणण्यापेक्षा ते असं नाही, ते प्रत्येक ह्याच्यासाठी आता ती उपयोग आहे त्या गोष्टींचा. त्यामुळे ते वाचलं गेलं पाहिजे आणि त्याच्यातून समजून उमजून काय आपल्याला आत्ता आपण त्याच्यातून घेऊ शकतो हे महत्त्वाचं आहे. तर आजचा हा आपला विषय म्हणून होता चिंतनाचा सकारात्मक. याच्यावर चिंतन करा. आणि आत्ता तर हे खूप महत्त्वाचं आहे. आपण खूप लगेच नकारात्मक होतो, खूप स्ट्रेस, तणाव आपण त्या गोष्टीमुळे आपण अनुभवत असतो आणि आपण स्वतःहूनच ते खरं कारणीभूत, आपण स्वतः त्या गोष्टीसाठी कारणीभूत असतो. त्यामुळे सकारात्मक असं वाचा, सकाळी उठल्यावर सकारात्मक असे विचार ऐका, पहा. उठल्यावरतीच बातम्या वाचणं किंवा बातम्या टी व्हीवर बघणं किंवा त्या बातम्या व्हॉट्सअप किंवा मोबाईलवर पाहणं हे टाळा. पहिले सकाळचे 3 तास तरी तुम्ही ह्या सोशल मीडियापासून दूर राहायला शिका. स्वतःसाठी वेळ द्या आणि त्यामध्ये हे सगळं करा. तर नक्की चिंतन करा या गोष्टीवर. सकारात्मकता हा आपला विषय होता. पुन्हा भेटू उद्या एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार.